काही स्त्रियांचा मेंदू हा 2 पायांच्या मध्ये आहे. खरं तर काही स्त्रियांना काहीच बोलू मला समजत नाहीये खरं तर. मी काही स्त्रियांविषयी किंवा काही मुद्द्यांविषयी बोलते, तर तुम्ही एवढं का त्या पुरुषांसाठी मी बोलत आहे, तर तुम्ही एवढं का अग्रेसिव्ह होत आहात? तुमच्याकडनं बोलण्यासाठी समाजामध्ये खूप सामाजिक संस्था आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तुमच्यासाठी संविधान आहे. तुम्ही संविधानाचा फायदा उचला. संविधान तुम्हाला काय सांगते ते बघा. तुम्ही सगळ्या गोष्टी वाचा. तुमच्या हक्कासाठी सगळं तिथे दिलं आहे. पण काही स्त्रियांना खरंच कळत नाही. एवढं कसं मूर्ख असू शकतात काही स्त्रिया? मी पुरुषांसाठी व्हिडिओ बनवते, याच्यामध्ये काहीही घातपात नाही. जे रिअलिटी आहे मी ते सांगते. आणि सगळ्या स्त्रियांना माहिती की आपला पुरुष काय करतोय, आपला पुरुष कुठे जातोय, कुठे तोंड मारतोय, काय करतोय काय नाही. काही स्त्रियांना माहीत असतं, प्रामाणिकपणे माहीत असतं. फक्त त्या डोळ्यावरती पट्टी ठेवून बसलेल्या असतात. कारण काय आहे ना, एकीने मला कमेंट खूप छान केली की ह्या स्त्रियांना घरामध्ये सगळ्या गोष्टी आयत भेटतात. त्यांना मेकअप आयत भेटतं, त्यांना जेवायला आयत भेटतं, 2 टायमाचं खाणं पिणं भेटतं, त्यांना कपडे भेटतात, त्यांना घर डोक्यावरती छत भेटतं. त्याच्यामुळे ह्या स्त्रिया एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये पुरुषाचा अफेअर सहन करतात, त्या कुठेही जात नाहीत. स्त्रीनं खरंच खूप छान कमेंट केली. मला तिची कमेंट खूप आवडली. तिचं जे तिनं मत मांडलं, मला ते मत आवडलं. आणि इथे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार हा भारतीय संविधानाने दिला आहे. तुम्ही ठीक आहे, तुमचे मत मांडत आहात तर ठीक आहे, मत मांडा. पण आई बहिणींवरती शिव्या देण्याची तर काहीच गरज नाहीये. शिव्या दिल्याने असं समजतं की तुमच्यावरती म्हणजे तुम्ही कोणत्या काय वातावरणातून आलाय हे समजतं. एखाद्या स्त्रीला आपण शिवी दिलीच नाही पाहिजे, पण तुम्ही पण मजबूर करताय म्हणून मलाही काही खालच्या लेवलला जाऊन शिवीगाळ करावी लागत आहे. कृपया करून कुणीही शिवीगाळ करू नका. आपले मत मांडा.